नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीसाठी त्याचबरोबर पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण या सिरीजचा 29वा भाग पाहतोय. यामध्ये एकूण 50 प्रश्न असतील आणि त्या सर्व प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण असेल, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. त्यासोबतच जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणजे तुम्हाला आणि आम्हालाही कळेल की तुमचा अभ्यास कसा होतोय. त्यासोबतच जर तुमचे कोणी मित्र आणि मैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता मित्रांनो, खग म्हणजे काय? पक्षी. आणि पक्षीला कोणता समानार्थी शब्द पर्यायामध्ये आलेला आहे? पर्याय 1 विहंग. ठीक आहे, खग म्हणजे पक्षी आणि विहंग म्हणजे देखील पक्षी. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो, आकाशासाठी आभाळ, अंबर यासारखे समानार्थी शब्द आहेत. नदीसाठी सरिता लक्षात ठेवा आणि ढगसाठी मेघ आणि अभ्र हे लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, ग्रंथ, धर्म, उत्सव, कवी या शब्दांचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा, ग्रंथ, धर्म, उत्सव, कवी हे शब्द आहेत ते संस्कृत मधील शब्द आहेत. ठीक आहे. आणि आपण काय पाहिलं होतं की जर संस्कृत मधून काही शब्द मराठीमध्ये आहे असे आले तर त्यांना काय म्हणायचं? तत्सम शब्द. आणि मित्रांनो, संस्कृत मधून काही शब्द मराठीमध्ये बदल होऊन आले तर त्यांना काय म्हणायचं? तद्भव शब्द. तर मित्रांनो, वर दिलेले शब्द आहेत ते संस्कृत मधून मराठीमध्ये येताना आहे असे येत आहेत, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाहीये, म्हणजे हे कोणते असतील? तत्सम शब्द. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 1 तत्सम शब्द. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, वाहती नदी विशेषणाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, वाहती नदी यामध्ये वाह या धातूला ती हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे या ठिकाणी धातूला प्रत्यय लागून तयार झाल्यामुळे या ठिकाणी वाहती हे काय आलेलं आहे? तर हे धातुसाधित विशेषण बनलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 वाहती हे धातुसाधित विशेषण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, कमळ फुले मुलगी हसे असेच मला वाटे, अलंकार ओळखा. आता मित्रांनो, आपण पाहिलं होतं की अलंकार कसा ओळखतो आपण? जर एखाद्या वाक्यामध्ये उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये सारखेपणा किंवा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू, वाटे, गमे यासारखे शब्द वाक्यामध्ये आले असतील किंवा कवितेच्या पद्यामध्ये आले असतील तर त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय 3 उत्प्रेक्षा. कारण यामध्ये वाटे हा शब्द आलेला आहे. लक्षात काय ठेवायचं? जर वाटे, गमे, भासे हे शब्द आले तर काय? उत्प्रेक्षा. आणि जर मित्रांनो उपमेय आणि उपमान यांच्यातील सारखेपणा दाखवण्यासाठी परी, सारखा, सम यांसारखे शब्द आले तर त्या ठिकाणी काय म्हणणार आहे आपण? उपमा अलंकार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, पानिपत, झाडाझडती, पांगिरा, चंद्रमुखी या कादंबऱ्या कोणाच्या आहेत? आता या ठिकाणी हे नाव लक्षात ठेवायचं आहे, विश्वास पाटील. पानिपत विश्वास पाटील, झाडाझडती विश्वास पाटील. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पानिपत वरून सर्वांना समजलं असेलच, परंतु इतर देखील लक्षात ठेवा, झाडाझडती, पांगिरा, चंद्रमुखी. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 6, चुकीचा पर्याय निवडा. मित्रांनो, खसखस पिकणे म्हणजे हशा पिकणे, मोठ्याने हसणे, बरोबर आहे. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे, बरोबर आहे. खो घालणे म्हणजे विघ्न निर्माण करणे, पाठीमागे एखादी गोष्ट लावून देणे, म्हणजे हे देखील बरोबर आहे. आणि खडे फोडणे म्हणजे काय मित्रांनो, दोष देणे. या ठिकाणी काय आलेलं आहे, कष्ट करणे, हे चुकलेलं आहे. काय असायला पाहिजे, खडे फोडणे म्हणजे दोष देणे, म्हणजे या ठिकाणी चुकलेला आहे. पर्याय 4 हा चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेल्यापैकी कोणत्या नामाचे अनेक वचन याकारांत होत नाही. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, इकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन नेहमी याकारांत होतं आणि अकारांत स्त्रीलिंगी नामाचं वचन आहे ते आकारांत होतं. ठीक आहे. मग या ठिकाणी टाचणी इकारांत स्त्रीलिंगी आहे, लेखणी इकारांत स्त्रीलिंगी आहे आणि भाकरी इकारांत स्त्रीलिंगी आहे. काय होईल, टाचणीचं टाचण्या याकारांत, लेखणीचं लेखण्या याकारांत आणि भाकरीचं भाकऱ्या याकारांत. परंतु खारीक हा काय अकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, याचं काय होईल, खारीकचं आकारांत होईल. काय होईल, खारका होईल. म्हणजे या ठिकाणी खारीकचं अनेक वचन याकारांत होत नाही. काय होतंय, आकारांत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, विद्युल्लता या शब्दाचा विग्रह टिंबटिंब असा आहे. मित्रांनो, विद्युल्लता म्हणजे काय असतं, विद्युत अधिक लता. काय होतंय, तचं ल होतंय. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 विद्युत अधिक लता, विद्युल्लता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत. मित्रांनो, मराठीमध्ये सर्वनाम किती आहेत, मराठीमध्ये एकूण 9 सर्वनाम आहेत. कोणती कोणती, मी, तू, त्यानंतर तोचा पूर्ण गट, त्यानंतर हाचा पूर्ण गट, त्यानंतर जोचा पूर्ण गट, हे झाले किती, 5. ठीक आहे. त्यानंतर कोण, आपण, काय, स्वतः, हे काय आहेत, 9 सर्वनाम आहेत. कोणती कोणती, मी, तू, तो, हा, जो, कोण, आपण, काय आणि स्वतः. तर मित्रांनो, यापैकी 5 सर्वनामं आहेत ती वचनानुसार बदलतात आणि 3 सर्वनामं आहेत ती लिंगानुसार बदलतात. लक्षात ठेवा, 5 सर्वनामं वचनानुसार बदलतील आणि 3 सर्वनामं लिंगानुसार बदलतील. ठीक आहे. ती 5 सर्वनामं कोणती आहेत, मीचं अनेक वचन आम्ही होतं, तूचं तुम्ही होतं, तोचं ते होतं किंवा त्या होतं, हाचं हे होतं किंवा ह्या होतं आणि जोचं ज्या होतं. ठीक आहे. यामुळे काय होतंय, तर या 5 सर्वनामांचं वचन बदललं की त्यांचं रूप देखील बदलतंय. त्यासोबतच मित्रांनो 3 आहे ज्यांचं रूप लिंगानुसार बदलतंय. काय होतंय, तोच ती, हाच ही आणि जोच जी. म्हणजे मित्रांनो, तो, हा, जो ही 3 सर्वनामं आहेत ती लिंगानुसार बदलत आहेत. तर मी, तू, तो, हा, जो ही काय आहेत, वचनानुसार बदलणारी सर्वनामं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, वचनभेदाप्रमाणे बदलणारे सर्वनामे एकूण किती, पर्याय 2 5. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10, भूपती या शब्दाचा योग्य समास ओळखा. मित्रांनो, भूपती म्हणजे काय, भूमीचा पती. भूपती म्हणजे काय असतं, राजा. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे, भूपती म्हणजे भूमीचा पती. यामध्ये काय होतंय, तर भूमीला चाह प्रत्यय लागतं आणि चाह कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे, षष्टीचा. म्हणजे काय म्हणूया आपण, या ठिकाणी षष्टी तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, अलंकार ओळखा. हा दगड नाही, हा चेंडूच आहे. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की उपमेय जे आहे ते उपमेय नसून उपमानच आहे आणि अशा प्रकारचं ज्या ठिकाणी वर्णन असतं त्या ठिकाणी अपनहुती अलंकार असतो. काय म्हणायचं आपल्याला, जेव्हा उपमेय लपवून ते उपमानच आहे असं दर्शवलं जातं तेव्हा त्या ठिकाणी अपनहुती अलंकार असतो. उदाहरणार्थ काय, हा दगड नाहीये म्हणजे हे उपमेय नाहीयेच, हा चेंडू आहे म्हणजे उपमान आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. अनन्वय कधी असेल, जेव्हा एखाद्या गोष्टीसारखी दुसरी गोष्ट जगात होणार नाही किंवा नाहीच अशा प्रकारचं वर्णन असतं, त्या ठिकाणी अनन्वय. उपमा कधी, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता दाखवण्यासाठी सारखा, परी, सम यांसारख्या शब्दांचा वापर केला जातो तेव्हा उपमा अलंकार. आणि रूपक कधी, जेव्हा उपमेय आणि उपमान वेगवेगळे नसून ते एकरूप आहेत असं वर्णन केलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी रूपक अलंकार असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, मेघना घराच्या गच्चीवर चढली. वाक्याचा प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, आपण प्रयोग कसा ओळखतोय, तर वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद शोधतो आणि कर्ता किंवा कर्म यांच्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं का हे पाहतो. जर कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर बाह्य प्रयोग. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, मेघना हा कर्ता आहे, घराच्या आणि गच्चीवर ही 2 काय आहेत,
कर्म आहेत आणि चढली हे क्रियापद आहे. मग या ठिकाणी पहा, मेघना चढली. मेघना हा कर्ता असल्यामुळे या ठिकाणी क्रियापदाचं रूप काय आहे? चढली. परंतु या ठिकाणी आपण जर अक्षय घेतला, अक्षय घराच्या गच्चीवर चढला, या ठिकाणी काय होतंय? चढली तर चढला होतंय. म्हणजे कर्त्याच्या लिंगानुसार किंवा वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे, म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 कर्तरी प्रयोग. जर कर्माच्या रूपानुसार बदललं असतं तर कर्मणी प्रयोग झाला असता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे 50 ते 100 सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे, त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, विहित या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, विहित म्हणजे काय? तर निवडून दिलेले किंवा उचित. ठीक आहे, योग्य जागा. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 उचित. ठीक आहे, विहित म्हणजे उचित. प्रश्न क्रमांक 14, पर्यायात दिलेल्यापैकी कोणत्या नामाचे अनेक वचन एकारांत होत नाही? आता या ठिकाणी पहा, दांडा दांडे, ओढा ओढे, पंखा पंखे. ठीक आहे, यांचं अनेक वचन एकारांत झालेलं आहे, परंतु दगडचं अनेक वचन काय होतंय? दगडचं अनेक वचन होत नाही. दगड हा शब्द दोन्ही वचनामध्ये सारखाच राहतोय. दगड, 2 दगड, 10 दगड. दगड हा शब्द आहे असा राहतोय. म्हणजे या ठिकाणी दगडचं अनेक वचन एकारांत होत नाही, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. 80 तेथे 85. आता या ठिकाणी पहा, मी म्हणतोय की 80 रुपये खर्च झालेले आहेत, आणखी 5 झाले तरी काय फरक पडणार आहे? आणि अशा प्रकारचा विचार करून उधळपट्टी करणे असा याचा अर्थ होतोय. म्हणजे काय? अतिशय उधळेपणाची कृती. म्हणजे काय? 80 तेथे 85, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, जा, ये, कर, बस, बोल, बी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना टिंबटिंब म्हणतात. आता या ठिकाणी पहा, मराठी भाषेतील असे काही शब्द असतील ज्यांना कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसेल किंवा कोणत्याही प्रकारचं अव्यय जोडलं गेलं नसेल, तर त्या ठिकाणी त्या शब्दांना काय म्हणायचं? सिद्ध शब्द. आणि मित्रांनो, धातूंना देखील कोणत्याही प्रकारचे प्रत्यय नसतात जेव्हा ते मूळ धातू असतात. ठीक आहे, म्हणून त्यांना काय म्हणायचं? सिद्ध शब्द. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया? जा, ये, बस, कर, बोल, पी हे काय आहेत? मूळ धातू, म्हणून हे काय आहेत? सिद्ध शब्द. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. परंतु मित्रांनो, जर या धातूंना जर प्रत्यय लागला तर काय होणार आहे? त्यांचं साधित शब्द होतील. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय 1 देखील दिलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, पाणी, प्लास्टिक, कापड, मीठ, सोने ही कोणत्या प्रकारातील नामाची उदाहरणे आहेत? आता या ठिकाणी पहा, पाणी, प्लास्टिक, कापड, मीठ आणि सोने हे सर्व आहेत ते मित्रांनो परिमाणामध्ये मोजता येतात. जसं की 1 लिटर पाणी, 1 किलो प्लास्टिक, 1 मीटर कापड, 1 किलो मीठ आणि तोळा सोने. ठीक आहे, हे सर्व काय आहेत? परिमाणामध्ये मोजता येत आहेत. आणि मित्रांनो, ज्या नामांना परिमाणामध्ये मोजता येतं त्यांना काय म्हणायचं? पदार्थवाचक नाम म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणूया की ज्या नामांचं वजन करू शकतो किंवा जे नाम आपण मोजू शकतो त्यांना काय म्हणायचं? पदार्थवाचक नाम. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी देशी नसलेला शब्द कोणता? मित्रांनो, या ठिकाणी पहा, बाजरी, गुडघा, झोप हे तिन्ही शब्द मूळचे मराठीतील आहेत, म्हणजे काय? देशी आहेत. आणि मित्रांनो, पुढे ताई हा शब्द आहे तो आपल्याकडे कन्नड भाषेतून आलेला आहे, म्हणून या ठिकाणी ताई कसला शब्द आहे? कानडी शब्द आहे, परभाषीय शब्द आहे, देशी नाहीये, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, करारनामा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? आता या ठिकाणी पहा, करारनामा हा शब्द आहे तो मराठीमध्ये फारसी भाषेतून आलेला आहे. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर यासारखे अनेक शब्द आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत. त्यासंबंधी PDF देखील आपण दिलेली होती. जर तुम्हाला ती PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि फाईल सेक्शनमध्ये ती PDF डाउनलोड करा. त्यासोबतच जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची जे प्रश्न आपण आता सोडवतोय त्याची PDF हवी असेल, ते देखील आन्सर की सहित, तर तुम्हाला काय करायचं आहे? व्हिडिओ खाली PDF असं कमेंट करायचं आहे. जर व्हिडिओ खाली PDF अशा 50 कमेंट झाल्या तर तुम्हाला
कमेंट सेक्शनमध्येच रिप्लायमध्ये त्या PDF फाईलची लिंक दिली जाईल, ज्यामध्ये आपण सोडवतो ते प्रश्न आणि त्यांची आन्सर की असेल. त्यामुळे जर तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा. त्यासोबतच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील शेअर करा आणि त्यांना देखील व्हिडिओ पूर्ण बघून कमेंट करायला सांगा. जर 50 कमेंट्स आल्या तरच PDF दिली जाईल. आणि जर PDF कशी असेल हे पाहायचं असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर पहिल्या व्हिडिओची PDF दिलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, नागपुरात या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा. आता या ठिकाणी पहा, नागपूर हे नाम आहे आणि या नामाला त हा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमीचा. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 1 सप्तमी. प्रथमाला प्रत्यय असतो का? नसतो. द्वितीयाला एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते. त्याचप्रमाणे तृतीयेला नेयशी नियशी, चतुर्थीला सलाते सलनाते, पंचमीला ऊन हून, षष्टीला चाचीचे चेच्याची, सप्तमीला तैया आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, स्त्रीलिंगी व पुल्लिंगी अशा दोन्ही गटात बसणारा शब्द ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, कोणता शब्द स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही गटामध्ये वापरता येतोय? तर या ठिकाणी पहा, ती बाग. आपण तो बाग म्हणू शकतोय का? नाही म्हणू शकत, म्हणजे हा नाहीये. मज्जा आपण काय म्हणतो? ती मजा किंवा मजा केली. केली म्हटलं की स्त्रीलिंगी. मजा केला होतं का? नाही होत आहे, म्हणजे या ठिकाणी देखील हा शब्द फक्त स्त्रीलिंगी म्हणून वापरता येतोय. परंतु वेळ, वेळ गेली आणि वेळ गेला, आपण या ठिकाणी ती वेळ गेली आणि तो वेळ गेला असं देखील म्हणू शकतोय. म्हणजे वेळ हा शब्द आहे तो दोन्ही लिंगामध्ये वापरता येतोय. म्हणून आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 2. वेळ हा शब्द स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा दोन्ही गटामध्ये वापरता येतोय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, माझे डोळे पाणावले क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये पाणावले हे क्रियापद आहे आणि हे पाणी या नामाला प्रत्यय लागून तयार झालेलं आहे. म्हणजे काय आहे मित्रांनो? हे नाम साधित आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 2 साधित क्रियापद आहे. आपण काय पाहिलं होतं? जर कोणत्याही प्रकारच्या शब्दाला प्रत्यय लागून किंवा इतर शब्द जोडून नवीन शब्द तयार होतो त्याला काय म्हणायचं? साधित शब्द. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पाणावले हे काय? साधित क्रियापद आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, बहिणीने भावाला ओवाळले. प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, कर्ता कोण? बहीण. कर्म कोण? भाऊ. आणि ओवाळले हे क्रियापद आहे. आता या ठिकाणी आपण बहिणीचं अनेक वचन केलं. काय? बहिणींनी भावाला ओवाळले. ठीक आहे. ओवाळे आहे सर राहतंय, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदाचं स्वरूप बदलतंय का? नाही बदलत आहे, म्हणजे कर्तरी नाहीये. आणि या ठिकाणी भावालाच काय करूया? भावांना करूया. बहिणीने भावांना ओवाळले, तर देखील ओवाळे हे क्रियापद आहे असं राहतंय. म्हणजे हे जे क्रियापद आहे ते कर्ता आणि कर्म दोन्हीनुसार बदलत नाहीये. म्हणून आपण काय पाहिलं होतं की जे क्रियापद, ज्या वाक्यातील क्रियापद कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग किंवा वचनामध्ये बदल केल्यामुळे बदलत नाही, तेव्हा ते वाक्य भाव्य प्रयोगातील वाक्य असतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 भाव्य प्रयोग. प्रश्न क्रमांक 24, लंगोटियार समास ओळखा. आता या ठिकाणी पहा, लंगोटियार म्हणजे काय? लंगोटी पासूनचा मित्र. ठीक आहे. म्हणजे काय म्हणूया आपण या ठिकाणी? लंगोटी पासून या शब्दाला चा हा प्रत्यय जोडला जातोय, म्हणजे या ठिकाणी विभक्ती प्रत्यय जोडला जातोय. म्हणून काय म्हणूया या ठिकाणी? जेव्हा विभक्ती प्रत्यय जोडलेला असेल तेव्हा लक्षात ठेवायचं तत्पुरुष समासच असेल. ठीक आहे. तत्पुरुष समासच असेल. ठीक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, समिती हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? आता या ठिकाणी सामान्य नामाची व्याख्या पहा. सामान्य नाम म्हणजे काय असतं? एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला जे नाम दिलं जातं त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, समिती हे काय? तर विशिष्ट लोकांचा गट मिळून बनणार आहे आणि हा एक विशिष्ट गुणधर्म आहे. म्हणून या ठिकाणी समिती हे काय असणार आहे? सामान्य नाम असणार आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पदार्थवाचक आपण पाहिलेलंच आहे. आणि भाववाचक काय असतं? तर ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही किंवा जे नाम विशेषणापासून बनलेलं असतं त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 26, अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता या ठिकाणी पहा, अजातशत्रू म्हणजे काय? ज्याचा कोणताही शत्रू जिवंत नाही असा किंवा ज्याचा कोणताही शत्रू नाही असा, म्हणजेच कोणाशीही शत्रुत्व नसलेला. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला या म्हणीची विरुद्धार्थी म्हण
ओळखा. आता या ठिकाणी पहा, जन्म आला हेला म्हणजे काय, तर रेडा. ठीक आहे, रेडा जन्माला आला आणि कष्ट करून मेला. या ठिकाणी कष्ट करून मेला, परंतु त्याला कोणत्याही प्रकारचा मान मिळाला नाहीये, अशा अर्थाची म्हण आहे. त्याच्या विरुद्धार्थी काय असेल मग, एखाद्याने ज्ञान मिळवलं की त्याला काय, मान मिळतं. म्हणजे काय, पर्याय 1 ज्ञान ते मान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, नेहमी अनेकवचनी राहणारी नामे ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, घर घरे याचं एकवचन आणि अनेकवचन दोन्ही होते, म्हणजे हे नाहीये. खेळणे खेळणी हे देखील नाहीये. डोंगर देव यांचं मित्रांनो रूपच बदलत नाहीये, ना एकवचन ना अनेकवचन, त्यामुळे या ठिकाणी हे देखील नाहीये. परंतु डोहाळे आणि कांजणे यांचं एकवचन होत नाहीये. कांजण्या एक कांजणी असं होत नाही, कांजण्याच राहतं ते. त्यामुळे या ठिकाणी पर्याय 4 डोहाळे आणि कांजण्या यांचं अनेकवचन नेहमी अनेकवचनच राहतं, त्यांचं एकवचन होत नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी विरुद्ध शब्दाची जोडी कोणती. आता पहा, विरुद्ध शब्द कोणता असतो, उपकारला अपकार. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. इतर 3 आहेत काय आहेत, त्याचे समानार्थी शब्द. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, ते फूल रात्री उमलते, अव्यय प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा, ते फूल रात्री उमलते, या ठिकाणी रात्री हे काय आहे, तर रात्री या शब्दाला ई ह्या प्रत्यय लागून तयार झालेलं साधित क्रियाविशेषण अव्यय आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि हे काय आहे, तर कालदर्शक क्रियाविशेषण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, रीती भूतकाळातील क्रियापद कोणते. आता या ठिकाणी पहा, रीती भूतकाळातील क्रियापद कसं असतं, तर क्रिया ही भूतकाळामध्ये नियमितपणे घडत होती अशा प्रकारची रचना असते, म्हणजेच असे. ठीक आहे, असे या शब्दाने काय दाखवणार आहे आपण, रीती भूतकाळ. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. गायले असेल पूर्ण भविष्यकाळ, गात होता अपूर्ण भूतकाळ आणि गायले होते पूर्ण भूतकाळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, धर्मराज हा पहिला पांडव होता, वाक्यातील उद्देश ओळखा. आता या ठिकाणी पहा, धर्मराज हा पहिला पांडव होता असं वाक्य आहे आणि वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे. वाक्याचे 2 महत्त्वाचे भाग पडतात, कोणते, उद्देश विभाग आणि विधेय विभाग. ठीक आहे. उद्देश म्हणजे काय, तर वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे तो, आणि विधेय म्हणजे काय, वाक्यातील क्रियापद. आता या वाक्यामध्ये कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे, धर्मराजाबद्दल, म्हणून धर्मराज काय आहे, उद्देश आहे, कर्ता आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 धर्मराज हा या वाक्यातील उद्देश आहे. आणि होता काय आहे, होता हे या वाक्यातील विधेय आहे, म्हणजे क्रियापद आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, मराठी भाषेचा विकास टिंबटिंब भाषेपासून झालेला आहे. मराठी भाषा बनलेली आहे संस्कृत आणि प्राकृत पासून. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1 संस्कृत आणि प्राकृत. प्रश्न क्रमांक 34, कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. या ठिकाणी पहा, स्वभावोक्ती कधी असतो, जेव्हा एखाद्या प्रसंगाचं अत्यंत स्वाभाविक परंतु चित्रमय वर्णन केलेलं असतं तेव्हा काय, स्वभावोक्ती. यमक कधी, तर एखाद्या कवितेच्या चरणाच्या शेवटी काही अक्षरांची किंवा काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधलेली असते तेव्हा काय, यमक अलंकार. अनन्वय कधी, जेव्हा एकच गोष्ट आहे, या गोष्टीसारखी एकच गोष्ट आहे असं वर्णन असतं तेव्हा त्या ठिकाणी अनन्वय. आणि व्यतिरेक कधी, जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असतं तेव्हा काय, व्यतिरेक अलंकार. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणत्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते, तर मित्रांनो उत्तर काय असणार आहे, पर्याय 4 व्यतिरेक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, क्षमा करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता. आता क्षमा करणे म्हणजे काय, पोटात घालणे, चुका पोटात घालणे. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि पोटाशी घेणे म्हणजे काय, तर प्रेमाने जवळ घेणे. प्रश्न क्रमांक 36, परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात सर्वत्र हे कोणते क्रियाविशेषण आहे. आता पहा, इथे तिथे सगळीकडे सर्वत्र हे काय दाखवतंय, ठिकाण दाखवतंय, म्हणून हे काय असणार आहे, स्थलदर्शक किंवा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, सर्वत्र हे स्थलवाचक आहे, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 37, यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा या विधानाचा उपप्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे सांगायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वाक्यामध्ये व्हावा, करावा, घडावा, बोलावा, करावा या गोष्टी असतील तर त्या ठिकाणी जेव्हा वाक्याचा शेवट हा वाने होतोय तेव्हा त्या ठिकाणी ते वाक्य कोणत्या प्रकारचं, विध्यर्थी वाक्य, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. कारण हे मिळावा, करावा, घडावा हे क्रियापद कसे आहेत, विध्यर्थी क्रियापद आहेत. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 38, मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ते पर्यायी उत्तरातून शोधा. आता या ठिकाणी पहा मराठी उपसर्ग कोणकोणते आहेत, तर उप, अप, अ, आ, फट, ऐन, दर, प्रति, पड, कम, गैर हे काय आहेत मराठी उपसर्ग. मग या ठिकाणी पहा अ, पड, औ हे काय आहेत मराठी उपसर्ग. तर मित्रांनो बिन हा उपसर्ग कोणता आहे, हिंदी भाषेतील आहे. म्हणजे मित्रांनो पर्याय 2 बिनचूक हा शब्द आहे तो मराठी उपसर्ग लागून तयार झालेला नाहीये. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, सासू या शब्दाचे अनेक वचनी रूप लिहा. आता या ठिकाणी पहा उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन काय होतं, वाकारांत होतं. उकारांत असलं की वाकारांत. उदाहरणार्थ पिसू, पिसवा, सासू, सासवा. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, आजीने रामास गोष्ट सांगितली, विभक्ती प्रत्यय ओळखा. आता या ठिकाणी पहा आजीने या शब्दाला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि तो तृतीयेचा आहे, परंतु पर्यायामध्ये तृतीय आहे का, नाहीये. दुसरा शब्द पहा रामास, या ठिकाणी राम या शब्दाला स हा प्रत्यय लागलेला आहे आणि स कोणत्या विभक्तीचा असतो, द्वितीयेचा आणि चतुर्थीचा, परंतु दोन्ही पर्यायामध्ये आहेत. मग कसं ओळखायचं, तर या ठिकाणी पहा जेव्हा प्रत्यय हा कर्माला लागलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी द्वितीय असते, आणि जेव्हा प्रत्यय हा कोणत्याही शब्दाला लागला असेल परंतु वाक्यामधून एखादी गोष्ट दिल्याचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती प्रत्यय असतो. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा आजीने रामास गोष्ट सांगितली म्हणजे काय, आजीने रामास गोष्ट देऊ केलेली आहे किंवा त्या गोष्टीबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी संप्रदान हा कारकार्थ होतोय, म्हणून या ठिकाणी चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय असणार आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, जर एखादी गोष्ट दिली असं वर्णन असेल किंवा एखादी गोष्ट सांगितली असं वर्णन असेल तर त्या ठिकाणी संप्रदान हा कारकर्ता असेल, आणि संप्रदान कोणत्या विभक्तीचा कारकर्ता आहे, चतुर्थीचा. ठीक आहे, म्हणून चतुर्थी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, चैन हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे. मित्रांनो चैन हा शब्द आहे तो हिंदी भाषेतून मराठीत आलेला आहे. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, खालील वाक्यातील विधेय पूरक कोणते. यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले. आता पहा विधेय म्हणजे काय, वाक्यातील क्रियापद. ठीक आहे, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, विधेय कोणतं आहे, दिले. ठीक आहे, आणि विधेयपूरक म्हणजे काय असतं, तर वाक्यामधील जे कर्म असतं ते काय असतं, विधेयपूरक. मग या ठिकाणी पहा यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले. मग या ठिकाणी लोणी कोणाला दिलंय, श्रीकृष्णाला, म्हणजे क्रिया कोणावर घडली आहे, श्रीकृष्णावर. म्हणून या ठिकाणी जे प्रत्यक्ष कर्म आहे ते काय आहे, श्रीकृष्ण. म्हणून म्हणजेच काय तर विधेयपूरक आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 श्रीकृष्णाला हे विधेयपूरक या वाक्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा ऐवजी काय सिद्ध होतं याच्यातून, एखाद्या गोष्टीच्या बदल्यात दुसरी गोष्ट म्हणजे काय, विनिमय झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, ऐवजी हे विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 44, मराठी वाङ्मयाचा पहाटेचा शुक्रतारा कोणास म्हटले होते. आता या ठिकाणी पहा मराठी वाङ्मयाचा पहाटेचा शुक्रतारा असं मुकुंदराज यांना म्हटलं जातं, कारण मराठीतील आद्य ग्रंथ, मराठीतील सर्वात जुना ग्रंथ आहे विवेक सिंधू, हा मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. कोणता ग्रंथ आहे लक्षात ठेवा, मुकुंदराज यांचा विवेक सिंधू. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, टिंबटिंब हा शब्द उपसर्ग साधित आहे. आता या ठिकाणी उपसर्ग म्हणजे काय असतं सांगा, तर आपण पाहिलं असेल की काही शब्द शब्दाच्या सुरुवातीला किंवा शब्दाच्या शेवटी जोडले जातात. तर सुरुवातीला जोडल्या गेलेल्या शब्दांना काय म्हणायचं, उपसर्ग, आणि शेवटी जोडल्या गेलेल्या शब्दांना काय म्हणायचं, प्रत्यय. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा नाव या नामाला आड हा उपसर्ग जोडला गेलेला आहे, म्हणजेच पर्याय 1 आडनाव हा उपसर्ग साधित शब्द आहे. आणि मित्रांनो मोकळीक मध्ये मोकळाला एक हा प्रत्यय जोडलेला आहे, म्हणजे या ठिकाणी प्रत्यय साधित. धीटला आई हा प्रत्यय जोडलेला आहे म्हणजे धीटाई, आणि होताळला आळ हा प्रत्यय जोडलेला आहे, म्हणून या ठिकाणी हे 3 काय आहेत, प्रत्यय साधित, आणि आडनाव काय, उपसर्ग साधित. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, जातीभ्रष्ट या समासाचा प्रकार खालीलपैकी कोणता. आता याचा विग्रह कसा होईल जातीभ्रष्टचा, जातीने भ्रष्ट, आणि काय होतं या ठिकाणी जातीला ने हा प्रत्यय जोडला जातोय. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया, आपण पाहिलं होतं किंवा सांगितलं होतं की जेव्हा विग्रह होताना नामाला विभक्तीचा प्रत्यय जोडला जाईल तेव्हा त्या ठिकाणी 100% विभक्ती तत्पुरुष समास असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील काय तत्पुरुष समास आहे, तो कोणता, विभक्ती तत्पुरुष. आणि कोणत्या प्रकारचा, तर या ठिकाणी ने प्रत्यय आल्यामुळे तृतीया
विभक्ती तत्पुरुष, ठीक आहे, किंवा तृतीय तत्पुरुष, ठीक आहे. पर्याय एक आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, अरेच्या मामा पण इकडे आलेत. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता मित्रांनो, अधोरेखित शब्द कोणता असायला पाहिजे? अरेच्या. काय आहे तर वाक्यामध्ये फक्त चमत्कृतीपुरता याचा उपयोग केलेला आहे, म्हणून हे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे, ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आणि लक्षात ठेवायचं, केवल प्रयोगी अव्ययानंतर नेहमीच उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं. प्रश्न क्रमांक 48, पाठ राखणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. आता मित्रांनो, पाठ राखणे म्हणजे काय? एखादं काम होत नाही तर ते काम करण्यास मदत करणं, ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे, मदत करणे. प्रश्न क्रमांक 49, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. आता या ठिकाणी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते असतात तर क्रियापदाला कधीने प्रश्न विचारल्यावर येणारं उत्तर असतं ते काय असतं? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजेच काय तर ते काळ दाखवतं, वेळ दाखवतं. मग या ठिकाणी पहा, पुष्कळ काय दाखवतंय? प्रमाण दाखवतंय, झटपट रीत दाखवतंय, पुढे स्थळ दाखवतंय, आणि तूर्त काय दाखवतंय? सध्या हा शब्द दाखवतोय. म्हणजे काय तर वेळ दाखवतोय. म्हणजे या ठिकाणी तूर्त काय? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, ठीक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, सामान्य नामाचे किती प्रकार पडतात? आता मित्रांनो, नामाचे प्रकार किती? 3. कोणते कोणते? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर या ठिकाणी पहा, सामान्य नामाचे पुढे 2 प्रकार पडतात. कोणते कोणते? समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. कोणते कोणते? सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1, 2 प्रकार. नामाचे प्रकार किती? 3. कोणते कोणते? सामान्य नाम, भाववाचक नाम आणि विशेष नाम. आणि सामान्य नामाचे प्रकार किती? तर पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओमधील सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आणि सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या वेळी देखील नक्की येतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुमचा व्यवस्थित सराव झाला असेल तर या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न आहे, कोणत्या अलंकारात उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता दाखवण्यासाठी परी, सम, सारखा यांसारख्या शब्दांचा वापर केलेला असतो? पर्याय आहेत उपमा, उत्प्रेक्षा, स्वभावोक्ती आणि अर्थांतरन्यास. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा.